सेक्सटॉर्शनमध्ये 20 वर्षीय तरुणीला अटक, नंतर कारागृहात आत्महत्या। सविस्तर वृत्त। धुळे शहरातील देवपूर भागात राहणाऱ्या चंद्रमा संजय बैरागी नामक 20 वर्षीय तरुणीला सेक्सटॉर्शन प्रकरणात अटक करण्यात आली होती। सदर तरुणी ही पुरुषांना एकांतस्थळी बोलावून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असे। या प्रकरणी एका शिक्षकाने केलेल्या तक्रारीवरून सदर मुलीवर कारवाई करण्यात आली होती। माझी मुलगी इथं होती, जेलला होती। पण जेलमध्ये काय झाले आम्हाला पण कळायला मार्ग नाही, पण तिच्यावरती तेवढी सुरक्षा पाहिजे होती, तेवढी गरज होती ना। एकटी मुलगी तरी मोकळ्या जागेत फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले हे कर्मचारी गेले कुठे होते। आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा की असं का झालेलं कार्यवाही झाली। या अगोदर पण काही लोकांना म्हणजे नंदुरबारच्या कोणते शिक्षक आहे त्यांनी तिच्यावरती आम्हाला पण माहिती नाहीये। आणि बाकीचे पोलीसवाले सांगत होते, LCB वाले की तुझ्या बाकीचे लोकांचे दुसऱ्यांचे जे गुन्हे आहेत ते पण तुझ्यावर टाकणार आहेत आम्ही, म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनाकडून मला न्याय मिळून आता जेलमध्ये असं का झालं याचा मोकळा कारवाई पाहिजे। या मुलीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती। सदर मुलीने आज जिल्हा कारागृहाच्या जेवणाच्या वेळी इतरांची नजर चुकवून बाहेर जात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे सहसंपादक अनिल बोराडे। मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे। आज रोजी सकाळी 11:15 ते 11:30 वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी, वय 20। ही महिला 2 दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत। आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे। याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे। त्याचबरोबर सदर शव विच्छेदन अहवाल हा इन्क्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंग सह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल। धन्यवाद।